नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बघा या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या नाद भरती छाया एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा या ठिकाणी आपण नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025साठी बघा अंकगणित व बुद्धिमत्तेची बघा आज या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिका बघा या ठिकाणी कव्हर करत आहोत. तर बघा मित्रांनो, हा आपला आजचा शेवटचा भाग आहे. कारण मित्रांनो बघा या ठिकाणी उद्यापासून म्हणजेच मित्रांनो बघा या ठिकाणी 1 जुलैपासून या ठिकाणी बघा आपले पेपर मित्रांनो या ठिकाणी चालू होणार आहेत. तर काय करा मित्रांनो, हा जो आपला पूर्ण काही व्हिडिओ आहे बघा तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. नवीन वगैरे असाल आताच सबस्क्राईब मात्र करून घ्या. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपला वेळ आहे एकूण 120 मिनटं आणि गुण 200 आणि या ठिकाणी बघा TCS पॅटर्ननुसार मित्रांनो या ठिकाणी आपण आजचा हा पेपर सोडवून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो सर्व काही या ठिकाणी अंकगणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो या ठिकाणी प्रश्नसंच आहेत. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या चॅनलवरती या अगोदर देखील बघा या ठिकाणी मॅथचे बघा बरेच काही व्हिडिओ या ठिकाणी आपण आपल्या चॅनलवरती या ठिकाणी पब्लिक केलेले आहेत. जर ते तुम्ही बघा या ठिकाणी अद्याप जर अभ्यासलेला नसाल मित्रांनो त्या सर्वांची मित्रांनो एक प्लेलिस्ट बघा या ठिकाणी आपल्या चॅनलवरती मित्रांनो आम्ही तुम्हाला अवेलेबल करून दिली. त्या बघा प्लेलिस्टला मित्रांनो तुम्ही क्लिक करून या ठिकाणी सर्व काही प्रश्न बघा या ठिकाणी आजच्या आज कव्हर करू शकता. तर ओके मित्रांनो या ठिकाणी त्यामध्ये सुद्धा आणि आजच्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा या ठिकाणी आपण आज महत्त्वाचे प्रश्नसंच कव्हर करत आहोत. म्हणून बघा संपूर्ण तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. तर बघा पहिला प्रश्न, तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय आहे प्रश्न, तर 31, 37, प्रश्नचिन्ह 43 आणि 47. तर मित्रांनो बघा या ठिकाणी कशाचा गट आहे, तर हा मित्रांनो बघा या ठिकाणी मूळ संख्यांचा गट आहे. मित्रांनो 31 मूळ संख्या आहे, 37 मूळ संख्या आहे आणि मित्रांनो 37च्या बाद या ठिकाणी मूळ संख्या कोणती, तर ती आहे बघा या ठिकाणी क्रमांक ड जी की 41 मित्रांनो या ठिकाणी बघा ही मूळ संख्या या ठिकाणी 37च्या बाद आहे 41 आणि 41च्या बाद ही मित्रांनो 43 आणि 43च्या बाद मित्रांनो 47. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाची जी की राईट आन्सर क्रमांक बघा या ठिकाणी ड आपल्या प्रश्नाचं बघा या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. तर बघा एक मित्रांनो या ठिकाणी आम्ही आपल्या या परीक्षेसाठी 1500 प्लस GK GS आणि करंट अफेअर्सच्या मित्रांनो प्रश्नांचा एक महाठोकळा बघा या ठिकाणी आपण क्रिएट केला आहे. मित्रांनो हा महाठोकळा बघा तुम्ही मित्रांनो या ठिकाणी आज अवश्य अभ्यासून घ्या खरेदी करून. तर मित्रांनो बघा खरेदी करण्यासाठी काय करा, 74 14 93 07 मित्रांनो बघा या नंबरवर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा. पे केल्यानंतर स्क्रीनशॉट जी आहे बघा नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्ही टाकून टाका. अवघ्या 2 मिनिटाच्या मित्रांनो आम्ही तुम्हाला हा महाठोकळा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती बघा तुम्हाला अवेलेबल करून देऊ. तर अवश्य खरेदी करून घ्या. बघा या ठिकाणी 1 जुलै ते 7 जुलैच्या दरम्यान मित्रांनो या ठिकाणी आपले पेपर चालू होणार आहे. त्यामध्ये बघा तुमच्या मित्रांनो शिफ्टनुसार बघा तुम्हाला या ठिकाणी पेपर वाईज तुम्हाला या ठिकाणी पेपर द्यायचा आहे. तर त्यानुसार बघा तुम्ही मित्रांनो हा जो महाठोकळा आहे बघा एकदा शेवटच्या दिवसामध्ये शेवटच्या टाईमला अवश्य खरेदी करून घ्या. कारण TCSने मित्रांनो बघा आतापर्यंत जेवढे काही या ठिकाणी प्रश्नसंच रिपीट केलेले आहेत मित्रांनो तेच प्रश्नसंच या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत आणि मित्रांनो महाठोकळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत. म्हणून बघा अवश्य मित्रांनो महाठोकळा अभ्यासून घ्या आणि खरेदी करा. ओके. पुढे तर बघा दुसरा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी खालील कोणती संख्या येईल या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी या प्रश्नचिन्हाच्या जागी या खालीलपैकी मित्रांनो कोणता अंक हा मित्रांनो बघा येईल. तर बघा या ठिकाणी बघा काय केलं आहे मित्रांनो A आणि डबल पुन्हा या ठिकाणी BAB आहे, पुन्हा या ठिकाणी B आहे, पुन्हा डबल A आणि BA या ठिकाणी मग पुन्हा AAB. तर या ठिकाणी बघा प्रश्नचिन्ह आहे. तर या ठिकाणी बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक किंवा कोणती संख्या येईल या प्रकारचा आपला प्रश्न विचारला. तर या ठिकाणी केलं आहे का बघा, फक्त मी तुम्हाला तेवढं सांगतो. तर सरळ हा बघा पहिला अंक घ्या, हा A पुन्हा B पुन्हा A पुन्हा B आणि पुन्हा A. आता काय केलं मित्रांनो सरळ या ठिकाणी शेवटच्या अंकापासून सुरुवात केलं. हा शेवटचा एक अंक घेतला आणि समोरचे जसे अंक उतरून घेतले. जसं की बघा हा A पुन्हा B आणि पुन्हा AB. ओके हा अंक आला. आता पुन्हा हा शेवटचा B घ्या, B आणि हे समोरचे 2 A आणि हा पुन्हा BA. ओके या ठिकाणी आलं काय बघा, या ठिकाणी आलं बघा. आता हा शेवटचा A. ओके हा शेवटचा आहे, मग पुन्हा B पुन्हा हे 2 A पुन्हा B घ्या, हे 2 A पुन्हा B. ओके या ठिकाणी आलं बघा. तर त्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय, तर हा शेवटचा एक अंक घ्या काय मित्रांनो, तर या ठिकाणी A आहे बघा, या ठिकाणी BA या ठिकाणी आहे बघा. तर काय मित्रांनो या ठिकाणी BA आहे. ओके तर या ठिकाणी बघा B आहे या ठिकाणी, पुन्हा या ठिकाणी A आहे. ओके तर आता काय करा, हे A शेवटचं एक A पुन्हा हे B पुन्हा हे 2 A आणि त्याच्या बाद हे B. ओके मित्रांनो तर काय
तर सॉरी चुकलं आहे बघा आपलं, ह्याच्याहून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बी घ्या आता शेवटचं, पुन्हा हे ए, पुन्हा हे बी आणि परत हे 2A आहेत का बघा. आता BAB आहे बघा. या ठिकाणी क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं बघा योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. बघा या ठिकाणी आयोग तुम्हाला कशाही प्रकारचा प्रश्न बघा या ठिकाणी तुम्हाला विचारू शकते. तर बघा अवश्य तुम्ही मित्रांनो या ठिकाणी कशा लेवलचे प्रश्न या ठिकाणी आपण TCS बघा तुम्हाला विचारू शकते. त्याचा मित्रांनो या ठिकाणी एक तुम्ही आढावा बघा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ शकता. तर पुढे जर डॉक्टरांनी 8 गोळ्या 30 मिनिटाला 1 गोळी याप्रमाणे घेण्यास सांगितल्या तर 8 गोळ्या संपविण्यासाठी एकूण किती मिनिटे लागतील. तर मित्रांनो बघा 8 गोळ्या आहेत या ठिकाणी. तर काय डॉक्टरांनी काय सांगितलंय, 8 गोळ्या दर 30 मिनिटाला 1 गोळी मित्रांनो. तर याप्रमाणे घेण्यास सांगितल्यास तर मित्रांनो 8 गोळ्या किती वेळात संपतील. तर काही नाही मित्रांनो, 30 मिनिटाला 1 गोळी खायची आहे. तर सरळ मित्रांनो बघा या ठिकाणी काय करा, सरळ हे करा बघा. 30 मिनिटाला मित्रांनो किती या ठिकाणी गोळ्या खायच्या आहेत, तर 1 गोळी. तर मित्रांनो या ठिकाणी 8 गोळ्या खायसाठी किती मिनटं लागतील. ओके, सरळ आता बघा या ठिकाणी कसं आहे बघा आता. तर 8 त्रिक सरळ याचा करा आपण आडवा गुणाकार. हे 30 गुणाकारात 8 आणि हे आलं 1 छेदामध्ये. ओके, तर 8 त्रिक या ठिकाणी आलं किती बघा 24 आणि हा 1 0. तर बघा किती मित्रांनो या ठिकाणी 240 बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर तर किती 240 मिनटं मित्रांनो या ठिकाणी बघा लागतील, लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा. 8 त्रिक 24. ओके, तर किती मित्रांनो किती, तर 30 मिनिटाला मित्रांनो 1 गोळी संपते. तर मित्रांनो सरळ तुम्ही 8 गुणाकारात 30 करा. 8 त्रिक 24 आणि हा समोरचा 1 0 किती 240 मिनटे मित्रांनो बघा या ठिकाणी लागते, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, तर बघा या ठिकाणी पर्याय थोडंसं या ठिकाणी बघा चुकीचे पडलेले आहेत. ओके, तर बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे. हा 180 मीटर लांबीची एक रेल्वे 144 तास वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एक खांब ती किती वेळात ओलांडेल. या प्रकारचा आपल्याला प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे. तर बघा या ठिकाणी आपण या प्रश्नाचं राईट आन्सर कशा प्रकारे काढू शकतो. तर मित्रांनो बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, 180 मीटर लांबीची गाडी आहे मित्रांनो, म्हणून सरळ हे 180 घ्या. मग बरोबर मित्रांनो ती गाडी किती 144 किमी तास वेगाने चली, म्हणजे 144 घ्यायच्या बाद. आणि आता याच्या गुणाकारात आपल्याला या ठिकाणी खांब वेळेत किती ओलांडेल या प्रकारचा प्रश्न विचारला. तर आपण या ठिकाणी वेळेला x मानू आणि याच्या गुणाकारात 5/18 घेऊन टाकू. आता काय करा, हे 180ला 180 बरोबर जशास तसे घ्या 180. मग गुणाकारामध्ये हे 18 घ्या आणि हे जे अंशामध्ये मित्रांनो छेदामध्ये भागाकारात आहे वरी अंशामध्ये घ्या गुणाकारात. आणि हे 144 गुणाकारात 5 खाली घ्या. 144 गुणाकारात 5. ओके, आता बघा या ठिकाणी सरळ आपण भाग देऊन घेऊत बघा. तर कशा प्रकारे भाग देता येतं, तर 5 पहिले 180ला भाग देऊत. 5 1 5, 5 त्रिक 15, उरले किती या ठिकाणी 3 उरले. 5 सख 30 आले किती 36 या ठिकाणी आलं. आता काय करू आपण 6 भाग देऊ बघा. 6 त्रिक 18, पुन्हा 6 दोन्ही 12, उरले किती 2, 6 चोक 24. ओके, वरी किती 3 36 गुणाकारात 3 या ठिकाणी 24 आहे. ओके, आता 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36. ओके, आता काय करा 3 1 3, 3 त्रिक 9. ओके मित्रांनो किती 3 त्रिक या ठिकाणी 9 आलं आणि छेदामध्ये आलं 2. ओके, तर आता काय करा बघा या ठिकाणी 2 त्रिक 6. थोडंसं बघा या ठिकाणी चुकत आहे आपलं. तर कशा प्रकारे दुसरं पान घेऊ आपण या ठिकाणी बघा. तर बघा 180 मीटर मित्रांनो लांबीची रेल्वे गाडी आहे. आपल्याला बघा या सूत्रानुसार या ठिकाणी प्रश्नाचं आन्सर काढायचं बघा. लक्षात घ्या, अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ याच्या गुणाकारात 5/18. ओके, अंतर किती 180 म्हणून या ठिकाणी 180 घ्या. बरोबर वेग किती 144 या ठिकाणी 144 गुणाकारात वेळ काढायचा आहे, वेळ x माना. पुन्हा याच्या गुणाकारात हे 5/18. ओके, आता
हे 180ला 180 बरोबर जशास तसे. आणि आता बघा हे जे 18 छेदामध्ये आहेत वरी आले अंशामध्ये. आता हे 144 गुणाकारात 5 जशास तसे. ओके, आता काय करा, तर आता करा बघा याचा आडवा गुणाकार. सरळ सरळ बघा 6 त्रिक 18. ओके, पुन्हा 6 दोन्ही 12. या ठिकाणी परत 2 उरले. 6 चोक 24. ओके मित्रांनो, 6 चोक 24 या ठिकाणी. आता बघा या ठिकाणी 180 आहे वरी खाली 24. तर या ठिकाणी 6 भाग देऊ. 6 चोक 24 बघा या ठिकाणी परत 6 चोक 24. 6 त्रिक 18 आणि हा समोरचा 1 0 जशास तसे. ओके, आता या ठिकाणी आहे 5, या ठिकाणी आहे 30. आता काय करू, 5 एके 5, 5 सख 30. ओके, या ठिकाणी आता आलं किती, 6 त्रिक 18. 18चा छेद 18ला आता किती, हे 6 त्रिक 18ला 18 आणि हे आलं 4. ओके, आता बघा 4 चोक 16. हातचे आले पुन्हा मित्रांनो या ठिकाणी 18तून 16 गेले, 2 उरले. या ठिकाणी पॉईंट द्या, वरती 0 वाढून घ्या. 4 पंचे 20 म्हणजे मित्रांनो किती याकडे 4.5 सेकंद. बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक अ बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, पुढे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक कितवा, 5वा बघा या ठिकाणी. आता तर बघा दर साल दर शेकडा 8 दराने रुपये 3000 रुपयांचे 5 वर्षाचे सरळ व्याजाने किती रास होईल या प्रकारचा प्रश्न विचारला. तर बघा या ठिकाणी आपण प्रश्नाचं योग्य आन्सर कशा रीतीनं काढू शकतो. सरळ मित्रांनो बघा या ठिकाणी एकूण रुपये किती आहेत, 3000 आहेत. जशास तसं 3000 घेऊन टाका, 3000. आता याच्या गुणाकारात दर किती, 8% दर. याच्या गुणाकारात एकूण किती वर्षाची मुदत आहे, 5 वर्षाची. 5 घ्या, छेदामध्ये घ्या 100. आता घ्या, हा 1 0 कॅन्सल, हा 1 कॅन्सल, हा 1 कॅन्सल, हा 1 कॅन्सल. आले किती, हे 30ला 30 पहिलेचे आणि गुणाकारात 8 पंचे 40. ओके बरोबर. आता 3 गुणाकारात जर 4 केलं, 3 चोक 12. ओके, किती, 3 चोक 12 आणि समोरचे 2 शून्य जशास तसे म्हणजे किती एकूण 1200 बघा या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. सरळ मित्रांनो आता हे 1200 काय करा, हे जे 3000 आहेत बघा याच्यामध्ये प्लस करा. हे 3000 प्लस जर आपण या ठिकाणी 1200 जर केलं तर आपल्याला बघा या ठिकाणी फायनल आन्सर भेटतं 4200 रुपये. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा राईट आन्सर त्या क्रमांक या ठिकाणी क बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. ओके, पुढे बघा या ठिकाणी 6वा प्रश्न कशा प्रकारचा आहे. तर बघा रमेशने आपल्या पगारातील 55% रक्कम कपाट खरेदी करण्यासाठी खर्च केली. कपाटाची किंमत 1100 रुपये असल्यास रमेशचा पगार किती. तर बघा या ठिकाणी रमेशने मित्रांनो त्याच्या पगारातील 55% रक्कम कशासाठी खरेदी केली, तर कपाट खरेदी करण्यासाठी खर्च केले. तर मित्रांनो त्या ठिकाणी जेव्हा हे 55% रक्कम मित्रांनो रमेशनं खर्च केले तेव्हा त्या मित्रांनो ठिकाणी कपाटाची किंमत किती होती, तर 1100 रुपये होती. तर मित्रांनो त्याचा एकूण पगार किती, 100% पगार आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर सरळ सरळ आता काय करा, हे 55% रक्कम घ्या. 55% रक्कम म्हणजे मित्रांनो किती होतं, तर हे 1100 रुपये होतं. तर आता आपल्याला एकूण 100% रक्कम या ठिकाणी काढायची आहे बघा. तर आता करा याचा आडवा गुणाकार या 100चा या 1100शी. हे 100 गुणाकारात 1100 आणि छेदामध्ये हे 55, छेदात आली हे 55. तर ओके, आता काय करा, 11 1 11, हा 1 0 वरच्यावरी, हे 2 0 वरच्यावरी आणि 11 5 55, पुन्हा 5 1 5, पुन्हा 5 2 10 आणि हा 0 जशास तसा. आता आपण जर हे 20 गुणाकारात 100 करा. आता सरळ सरळ बघा 20 गुणाकारात जर 100 केलं तर बे 1 बे आणि हे समोरचे 3 0 जशास तशी लावून टाका. आले किती, 2000 बघा. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर क्रमांक या ठिकाणी क योग्य आन्सर आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी असणार आहे. ओके, 7वा बघा शेवटचा प्रश्न. 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती. तर या बघा प्रश्नाची राईट आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगून टाका. आणि बघा या ठिकाणी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा मित्रांनो अशा का नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.